महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। बातमी आहे अंगणवाडी ताईंसाठी अत्यंत महत्त्वाची। पाहूया सविस्तर। तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील। नाशिक जिल्ह्यात 456 अंगणवाड्यांना मिळेना हक्काचे अंगण। यंदा 119 अंगणवाड्यांना मिळणार इमारती। विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सुरुवात अंगणवाडीपासून होते। जिल्ह्यात 5115 अंगणवाड्या असून त्यापैकी 4659 अंगणवाड्यांना स्वतःच्या इमारती आहेत। मात्र 456 अंगणवाड्यांना अद्यापही इमारत नसल्याचे समोर आले आहे। विशेषतः अंगणवाड्यांना जागा नसल्याने बांधकामांना खीळ बसली आहे। जिल्ह्यात 26 बालविकास प्रकल्पांतर्गत सुमारे 5115 अंगणवाड्या आहेत। यात आदिवासी क्षेत्रात 2119 अंगणवाड्या तर बिगर आदिवासी क्षेत्रात 2966 अंगणवाड्या आहेत। यापैकी 4256 अंगणवाड्यांना शासकीय इमारती भरतात। राज्य शासनाकडून अंगणवाडी बांधकामासाठी जवळपास 6 लाख रुपये निधी दिला जातो। मात्र जागेअभावी अंगणवाडी बांधता येत नाही। इमारत नसल्यामुळे अंगणवाडीत जाणाऱ्या मुलांना समाज मंदिर, खाजगी खोली, ग्रामपंचायतीच्या खोल्या किंवा प्राथमिक शाळांच्या खोल्यांमध्ये बसावे लागत आहे। काही गावांमध्ये अंगणवाड्यांच्या भाड्याच्या खोलीत भरतात। काही अंगणवाड्या झाडाखाली मिळेल त्या ठिकाणी उघड्यावर भरविल्या जात आहेत। अंगणवाडीमध्ये जाणाऱ्या बालकांना झाडाखाली किंवा ओट्यावर बसून शिक्षण व पोषण आहार घ्यावा लागतो। पूर्वी नागरिक अंगणवाडीसाठी जागा देत होते, मात्र सद्यस्थितीला जागेअभावी जागेचे भाव गगनाला भिडले आहे। यामुळे ग्रामस्थ अंगणवाडीसाठी जागा देत नाहीत। ग्रामपंचायतीच्या जागा गावाच्या बाहेर आहेत। अशा ठिकाणी अंगणवाडीची इमारत बांधता येत नाही। महिला व बालकल्याण विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार अंगणवाडीसाठी बांधकामासाठी 456 अंगणवाडीमध्ये जागा उपलब्ध होत नसल्याचे समोर आले आहे।